नमस्कार. सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ. चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी डीए वाढीबाबत आताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. ती म्हणजे येत्या मंत्रिमंडळ बैठकीत डीए वाढीबाबतचा मोठा निर्णय घेतला जाणार आहे. इंडिया टुडे च्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार येत्या बुधवारी केंद्र सरकारची कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठक आयोजित केली जाणार आहे. सदर बैठकीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या डीए वाढीचा निर्णय प्रस्तावित आहे. दिनांक 1/7/2025 पासून केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकाच्या डीएमध्ये वाढ लागू करण्यात येणार आहे. यामुळे दिवाळी सणापूर्वीच कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे. ऑक्टोबर वेतनसोबत डीए वाढीचा लाभ. येत्या बुधवारी सदर डीए वाढीबाबतचा निर्णय झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर वेतनसोबत डीए वाढ लागू करण्यात येईल. यामध्ये माहे जुलै पासून डीए वाढीची थकबाकी देखील अदा करण्यात येईल. 3 ते 4% पर्यंत होणार वाढ. ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे जुलै 2025 4% डीए वाढ होणे अपेक्षित आहे. परंतु सरकार किमान 3% ते 4% पर्यंत महागाई भत्ता वाढ लागू करेल. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर माहे डिसेंबर पर्यंत राज्य कर्मचाऱ्यांना देखील सदर केंद्र सरकारच्या धर्तीवर डीए वाढ लागू केल्या जाईल. धन्यवाद.